आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि तो सर्वत्र साजरा केला जातोय। देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात हा योग दिन साजरा केला जातोय। एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही यंदाची योग दिनाची संकल्पना आहे। भारताच्या अथक प्रयत्नानंतर 2015 मध्ये योग दिवसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आणि तेव्हापासून 21 जून पासून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय। विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योग साधनेमध्ये सहभागी झाले तर पुण्यामध्ये वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भक्ती योग केलेला आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी योग साधना करतायत आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्ती योग साधत आहेत। विनंती करतो की आपण भक्ती योगाला सुरुवात करावी। शारीरिक व्यायामाबरोबरच मनाला सुद्धा व्यायाम असला पाहिजे आणि म्हणूनच योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे हा योग दिवस संपूर्ण देशभर में जगभरामध्ये केला जातो। महाराष्ट्र में बड़े उत्साह में सभी जगह पर इसका आयोजन किया जाता है। सही माने में योग ही हमारी प्राचीन संस्कृति है, प्राचीन धरोहर है और मोदी जी के प्रयास से इसको संयुक्त राष्ट्र संघ ने भी मान्यता दी है और 200 से ज़्यादा देशों में आज के दिन योगा डे मनाते हैं और इसीलिए ये योगा का महत्व है। इस साल का कंसेप्ट है वन अर्थ वन हेल्थ, एक पृथ्वी एक स्वास्थ्य। और ये स्वास्थ्य के लिए तो हम करते हैं और स्वास्थ्य को अच्छा रखना है तो योगा करना जरूरी है। तो हमारे रोजमर्रा जीवन में ये इसको हमें हमारा जीवन का एक अविभाज्य अंग बनाने की आवश्यकता है। एक दिन योगा करने से फायदा नहीं होगा, हमेशा योगा करना पड़ेगा। और अभी लोगों में काफी अवेयरनेस आया है और आता लोकांमध्ये खूप अवेयरनेस आलाय योगाबद्दल। रोज सकाळी लोक या मरीन ड्राईव्हला वॉक करत असतात, योगा करत असतात आणि खरं म्हणजे योगाचं एवढं महत्त्व देशात पण आहे। उपासते ओम शांति शांति शांति। याचा अर्थ आम्ही एकाच ध्येयाने पुढे जाऊन एकच विचार करू। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे योगाभ्यास करतायत तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्ती योग करत आहेत। शरीर आणि मनाला त्याचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी योग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय। संपूर्ण देशभरात जगभरात आज योगाभ्यास केला जातोय। खरं तर आजचा एक दिवस नाही तर 365 दिवस योगाभ्यास करणं हे खूप आवश्यक आहे। आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे आणि म्हणूनच या संदर्भातला प्रस्ताव जेव्हा आंतरराष्ट्रीय पटलावर ठेवला गेला तेव्हा तो मान्य करण्यात आला आणि तेव्हापासून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातोय। एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे आणि ही संकल्पना अनुसरून सर्वत्र आज योग दिन साजरा केला जातोय। शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या फायद्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या योगाचा जगभरात वापर केला जातोय। खरं तर ही आपली प्राचीन संस्कृती आहे आणि तिचाच अनुसार आता संपूर्ण जग करत आहे आणि त्यामुळे ही भारतासाठी एक महत्त्वाची बाब आहे। ही दोन दृश्य एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय। संयुक्त राष्ट्राच्या मते भारतानं आंतरराष्ट्रीय योग दिन निर्माण करण्यासाठी ठरावाचा प्रस्ताव मांडलेला होता आणि त्यासाठी विक्रमी 175 सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा सुद्धा दिलेला होता। संपूर्ण जगानं योग स्वीकारलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी 69व्या महासभेच्या उद्घाटनादरम्यान
हा प्रस्ताव सुरुवातीला मांडलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी योग ही आमची प्राचीन परंपरा आहे आणि त्यातली ही एक अद्भुत देणगी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आंतरराष्ट्रीय योग दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय आणि आज 11वा योग दिन आहे. त्यानिमित्तानं एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना ठेवण्यात आलेली आहे. वैयक्तिक आरोग्य आणि जागतिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते कायमच एकमेकांशी जोडलेलं असतं, जुळलेलं असतं आणि त्यामुळे स्वतःचं आरोग्य उत्तम राखण्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहावं यासाठी योग अतिशय महत्त्वाचा आहे असं सांगितलं जाते. खूप चांगलं एक्सरसाइज आहे. आसनं अजून आपण सुरुवात नाही केली आहे. दुसरी बाजू तर 2015 पासून आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. यंदाचा 11वा योग दिन आपण साजरा करतोय. आंतरराष्ट्रीय योग दिनानं फक्त एकच नाही तर 2 जागतिक विक्रम आतापर्यंत केलेले आहेत. 2015 मध्ये 21 जूनला जेव्हा आपण नवी दिल्लीमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यावेळेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद झालेली होती. एक सर्वात मोठ्या योग सत्रासाठी ज्यामध्ये 35,985 सहभागी झालेले होते. तर दुसऱ्या सत्रामध्ये सर्वाधिक राष्ट्रीयत्वाचे 84 लोक होते आणि हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा भारतानं नोंदवलेला आहे. मुख्यमंत्री सध्या पुण्यामध्ये आहेत. पुण्यामध्ये तिथल्या वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्ती योग करत आहेत. फक्त खाली आणि उजवीकडून डावीकडे शारीरिक श्रम कितीही केले आणि त्यानंतर विश्राम केला, आराम केला तर शरीराला आराम मिळतो, शरीराचा थकवा दूर होतो. मात्र मनाला जर आराम द्यायचा असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे योग. आणि योग मनाबरोबरच शरीराला सुद्धा आराम देत असतो, मनाला उत्तेजित करत असतो आणि म्हणूनच योगाभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. सध्याही आपण 6 दृश्य पाहतोय. नितीन गडकरी नागपुरात आहेत, तिथे त्यांचा योगाभ्यास सुरू आहे. तर गोरखपूरमध्ये तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगाभ्यास करतायत. उधमपूरमध्ये राजनाथ सिंह तर एस जयशंकर दिल्लीमध्ये योगाभ्यास करतायत. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योग करत आहेत. तर पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्ती योग करत आहेत. श्वास सोडत खाली, दुसरी बाजू श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.